हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? नीट बोलायचं. तू बॅड बॉय का? नाही ना, मग व्यवस्थित बोलायचं. हॅलो बोल. आणि चला तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता फराळाचं वगैरे बनवायचं आहे. अजून ह्या पिल्लूची आंघोळ राहिली आमच्या, हो ना? तर चला. हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आज आहे भावाचा उपवास, रविवार आहे आज. उद्या आहे नागपंचमी, श्रावण सोमवार, तर दोन्ही एकच दिवशी आलेले आहेत. तर चला आता फराळ राहिला होता, सकाळची देवपूजा वगैरे सगळं काय आवरून घेतलं. तर चला म्हणलं आपण अगोदर फराळ वगैरे करून घेऊया. शेंगदाणे आणि मिरच्या मी एकत्रच मिक्सरच्या भांड्यातून काढल्या होत्या ना. आता साबुदाणा बनवायचा होता आणि लवकरच आज फराळाचं पण बनवत होते. आणि आज संडे होता, हे पण घरीच होते, तर त्यांना पण फराळ करायला आवडतो, म्हणजे साबुदाणा खिचडी आवडते. तर म्हणलं लवकरच मग फराळ वगैरे करून घेतला. आज होता रविवार आणि रविवारचा आमच्या इकडे बाजार असतो, तर यांची सकाळपासूनच घाई होती की चल म्हणून बाजारात. दर रविवारी तर ते एकटेच येतात, पण ह्या रविवारी नागपंचमीचा बाजार होता, त्यांना म्हणलं मला पण यायचंय. तर बघा आज मस्त वातावरण होतं, ऊन पण मस्त कडक कडक पडलं होतं. आणि बाजारात आलं ना आपल्याला खूप छान भाज्या वगैरे भेटतात. भाजीवाल्याला मी विचारलं की तुम्ही कुठून नाशिकवरून आलात, तर बोलतो नाही नगरवरून आलो. तर बघा 300-350 किलोमीटर वरून ते भाज्या विकण्यासाठी इथे येतात. मग काय आज पंचमीचा पूर्ण बाजार केला. लहानपणीची आठवण झाली. आम्ही लहान असताना माझी आई माझ्यासाठी असा पंचमीचा किंवा दुसऱ्या कोणत्या सणाचा बाजार आला ना की टिकल्या, पिना, बांगड्या, मेहंदी हे सगळं घेऊन यायची. आई तर सगळं आठवणीने घेऊन यायची, तरी देखील मी आठवण करून द्यायची, आई माझ्यासाठी हे घेऊन ये, ते घेऊन ये. मग काय आजचा दिवस तर आमचा असाच गेला, पूर्ण भाज्या वगैरे साफ करण्यामध्ये. दिवसभर काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. आता झाली होती संध्याकाळ, तर चला म्हणलं चहा वगैरे घेऊया. आणि किती नाही म्हणलं ना तरी सणासुदीला आपल्याला आपल्या लहानपणीची आठवण होतेच होते, कारण आपले आई वडील ते सण वगैरे एवढे छान साजरे करायचे ना की त्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये बसलेल्या. त्यांच्यासारखंच आपणही थोडेसे रीतिरिवाज फॉलो केले पाहिजे, जेणेकरून आपल्याही मुलांना समजू दे की सणाच्या दिवशी काय करतात काय नाही. जसं त्यांनी केलं तसंच. आणि आता कसं झालंय ना, आपण मोठे झालो आणि आपण काहीच करत नाही, आपणच बोलतो की आता पहिल्यासारखी सणाला मजाच येत नाही, कारण आपण काहीच करत नाही. आणि बघा एखाद्या वेळेस तुम्ही सण करून बघा, त्या दिवशी मुलं नक्की विचारतील की मम्मी तू आज हे काय केलेस, कशासाठी केले. आणि हेच मग मुलांच्या लक्षात राहतं, आज वेगळा दिवस आहे, ह्या दिवशी असं असं करतात. आणि चला असो, आता बघा मला ना प्रीमिक्स बनवून ठेवायचं होतं डोश्याचं. उपवासाचे जे डोसे असतात त्याच्यासाठी साबुदाणा भगर एकत्र करून घेतली आणि ते मस्त असं बारीक करून घेतलं. म्हणलं एकदमच बनवून ठेवावं, कारण ह्या महिन्यामध्ये आपले बरेच असे उपवास येतात. तर चला आज आहे नागपंचमी, परत श्रावण सोमवार, तर देवासाठी नवीन वस्त्र दागिने काढून ठेवले. आणि बघा आता ऋषीची तयारी करायला घेतली. ऋषी जातो मराठी शाळेमध्ये, त्यांच्या शाळेमध्ये प्रत्येक सण साजरा केला जातो, तर त्यांना आज नवीन ड्रेस घालून यायला सांगितलं होतं. मग काय पटापट त्याची तयारी वगैरे करून दिली आणि त्याला शाळेत पाठवलं. आता तो शाळेत गेला की माझं काम असतं देवपूजा करण्याचं, कारण तो घरी असला की सारखा मध्ये मध्ये करत असतो, म्हणून मग तो शाळेत गेला कीच मी देवपूजा करत असते. तर देवपूजा वगैरे निवांत अशी करून घेतली, नागोबे काढले, त्यांना निवद वगैरे दाखवून घेतला, फुटाण्याचा, गुळाचा, परत अजून दुधाचा. तर असं दाखवतात. महादेवाची पण पूजा केली. आणि चला आता यांना जायचं होतं कामावर, मग भाजी बनवायची राहिलेली होती, चपात्या तर मी बनवून ठेवल्या होत्या, मग डाळ पालक वगैरे बनवून घेतला. लगेचच मी दोघांचे डबे वगैरे भरून घेतले. आणि आज यांचा पण उपवास होता, आता हे ऑफिसमध्येच उपवास वगैरे सोडणार होते. रुद्राचा पण डबा भरला आणि घेतल्या कानोट्या बनवायला. आणि आज नागोबाला असा काही नैवेद्य असतो कानोट्याचा, आणि याच्यामध्ये पुरण घालायचं असतं. आता पुरण काही घातलेलं नव्हतं, म्हणून मी थोडासा असा गुळ घालूनच आता हे बनवणार होते. आणि याला शिजवून घ्यायचं असतं आणि हे घेऊन जायचं असतं वारुळाला. ज्वारीच्या लाह्या, गुळ, फुटाणे, दूध. आणि इथे कशाचं वारुळ कशाचं काय, आता हे मंदिरातच घेऊन जायचे. पण सगळी कामं आवरल्याच्या नंतर आणि ह्या कानोट्या अशा शिजवून घ्यायच्या. नंतर देवाला, नागोबाला, परत नरसिंहाला याचा नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा. आणि आता हे निघाले होते ऑफिसला. फराळाचं वगैरे काही केलेलं नव्हतं, कारण त्यांना सोमवार ऑफिसमध्ये सोडायचा होता. तर म्हणलं तुम्हाला मिल्कशेक बनवून देते. मग काय त्यांना मिल्कशेक वगैरे बनवून दिलं आणि आम्ही दोघांनीही मिल्कशेक घेतलं. आणि जाता जाता रुद्र म्हणला मम्मी मला ना आज बरं वाटत नाही, मी जाऊ का नको क्लासला. म्हणलं नको जाऊ, घरीच राहा, बरं वाटत नाही. तर पावसाचं पण वातावरण झालेलं होतं. आता हे निघालेत ऑफिसला आणि मी निघाले ऋषीला आणण्यासाठी, कारण त्याची ही शाळा सुटण्याचा टाइम झाला होता. आणि पाऊस बघा, मुलांची शाळा सुटते तेव्हा येतो, नाही मग भरायच्या टायमाला. ऋषीला घरी घेऊन आले, परत त्याला खाऊ पिऊ घातलं. आणि आता पाऊस थोडासा उघडला होता, म्हणलं चला मंदिरात जाऊन येऊया. आता बराच वेळ झाला होता, तर गर्दी पण नव्हती मंदिरामध्ये, पण 12:30-1 वाजून गेला होता. आणि परत अजून जोराचा पाऊस झाला. पूजा वगैरे करून घेतली. आणि चला आता ना मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.